माझी 13 वर्षांची मुलगी ससून हॉस्पिटलमध्ये ती मरण पावली दिनांक 8 मार्च रोजी। याला कारण तिच्यावर जी शस्त्रक्रिया झाली त्याच्यानंतर ती पूर्ण शुद्धीत आलीच नाही। तिचा पूर्ण म्हणजे तिला मेंदूत डाव्या बाजूला तो क्लॉट बसला आणि त्याच्याने तिचा मृत्यू झाला। मी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीजवळ सारखी होते। मी पाहिलं आहे तिला। त्यांनी जेव्हा मी सांगितलं आहे तेव्हा स्कॅन केला आहे, जेव्हा मी त्यांना विनंती केली तेव्हा स्कॅन केला। आताही तुम्ही माझी अवस्था बघू शकता। मला या गोष्टीचा फार ट्रॉमा बसलेला आहे आणि हे लोक ससून हॉस्पिटलनी तिची चौकशी औंध रुग्णालयाकडे पाठवली। औंध रुग्णालयाने ही चौकशी आजतागायत सुरू केलेली नाही। चौकशी समिती आजतागायत सुरू केलेली नाही। उडवाउडीची उत्तर देतात। मंत्री येणार आहेत, साहेब सुट्टीवर आहेत। आता ससून हॉस्पिटलनी हे प्रकरण यांच्यावर लादलं। आता हे लोक काही करत नाही आहेत। मग आता मला सांगा मी कोणाकडे धाव घ्यायची? माझ्या मागे कोणी पॉलिटिशियन नाही आहे की त्यांच्याकडे मी गेले तर ते मला ते माझी बाजू मांडतील। कोणी नाही आणि कोणी मला विचारत नाही। अगदी ABP माझं झालं, सकाळ झालं, भरपूर न्यूजपेपरला पण मी हे केलं। एकदा बातमी त्यांनी छापली नंतर ते माझा कॉल उचलत नाही। बनगार्डन पोलीस स्टेशनला पण मी सांगितलं की माझं मुलीचं चौकशी समिती काय आले बघा ना, मला माहिती नाही कुठपर्यंत आलं आहे। तेही म्हणतात 5-6 महिने लागतील। ते म्हणतात 5-6 महिने लागतील। का 5-6 महिने लागतील? कारण की माझ्या मुलीला उपचार नाकारले नव्हते, उपचारात ती होती। अरे पण तिला उपचार नाकारले नसणं आणि तिला उपचाराला घेतलंय पण असंच खाटेवरती पडून ठेवले, ते पण क्रिटिकल अवस्थेत ICUमध्ये। त्याच्यानं तिला काहीच नाही, ते क्लॉट डिझॉल्व्ह व्हायचं काहीच औषध दिलं नाही। मग डॉक्टर उत्तर देऊ शकत नाहीत का? ह्या डॉक्टरांना उत्तर विचारायचं नाही का आपण? त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलंही नाही। ती मृत पावल्यानंतर पण बोलवलंही नाही। डीननी तर भेटही घेतली नाही एकदा। सांत्वन सोडाच, एकदा भेटही घेतली नाही। आणि चौकशी समिती लादली आहे औंध रुग्णालयाकडं आणि औंध रुग्णालय काहीच करत नाही। आज तारीख 28 एप्रिल आहे, त्यांनी काहीच केलेलं नाही। माझा व्हिडिओ जो कोणी बघेल ना त्याने, मी माझ्या मुलीच्या या चौकशीसाठी तिचा मृत्यू का झाला याचे मला जाणून घ्यायचा पूर्ण हक्क आहे। आणि याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना मेल पाठवलेत। कोणी मला उत्तर दिलेलं नाही। तुम्ही जेवढं होईल ना तेवढा माझा हा व्हिडिओ व्हायरल करा आणि माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे।